चला, महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आपण बघत आहात की सरकारच्या वतीनं योजनेचा धडाका सुरू आहे। मग महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नंतर अजून एक योजना या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये 28 तारखेला आपल्या अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। ती नेमकी योजना काय आहे आणि कशा पद्धतीची योजना आहे, गोरगरीब कुटुंबाला या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे। परंतु सरकारला विनंती आहे की निवडणुका जवळ आल्यात म्हणून निवडणुका जवळ येत असताना निवडणुका आपल्या थोबाडावर येऊन थांबलेल्या आहेत म्हणून काहीच्या काही घोषणा न करता खऱ्या अर्थानं त्या गोरगरिबांना त्या योजनेचा लाभ मिळावा एवढीच तुम्हाला विनंती आहे। विरोधी पक्षालाही विनंती आहे, सत्ताधाऱ्याला विनंती आहे। आम्ही काय कोण्या पक्षाचा नाही, मला काय कोण्या पक्षाचं घेणं देणं नाही, फक्त जनतेच्या हिताचं या ठिकाणी मी एक शिक्षक या नात्यानं, एक महाराज या नात्यानं माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सगळ्यांना, जे काही माझे विद्यार्थी आहेत गोरगरीब गरजू विद्यार्थी असतात, सर मी फी सुद्धा भरू शकत नाही असे काही गरीब कुटुंबातले विद्यार्थी असतात, त्याही कुटुंबाला ही माहिती मिळावं म्हणून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना गरजू कुटुंबासाठी मी बनवत आहे। म्हणून हात जोडून विनंती आहे की सुरुवातीला एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे, जी योजना आहे तुम्ही ऐकली असेल, पण या योजनेबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज या ठिकाणी मी देणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ही योजना कशी मिळवायची, मिळवण्यासाठी काय काय करायचं, जास्त ताण घ्यायचा नाही। तुम्ही भरपूर ठिकाणी ही योजना ऐकली असेल, फक्त आता मी व्यवस्थित समजावून सांगत आहे। बघा, आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आहे, ही अन्नपूर्ण योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 28 जूनला अर्थसंकल्पामध्ये हिला जाहीर करण्यात आलेला आहे। या योजनेमध्ये अन्नपूर्ण म्हणजे साहजिक आहे, हे स्वयंपाकाशी रिलेटेड असणारी योजना आहे, माता भगिनींशी रिलेटेड असणारी योजना आहे, कारण स्वयंपाक या ठिकाणी माता भगिनीच करणार आहेत। ओके, मग आता एक थोडंसं इकडे लक्षात ठेवा, या योजनेच्या अंतर्गत 3 सिलेंडर मोफत या कुटुंबाला मिळणार आहेत। याच्यासाठी अर्ज कुठं करायचा, कागदपत्र काय आहेत, पात्रता काय आहेत, अटी काय आहेत, सगळं एकदम सोप्या भाषेत गावातल्या एकदम तळागाळातील प्रत्येकाला समजेल अशी सोप्या भाषेत मी तुम्हाला ही योजना समजावून सांगणार आहे। हात जोडून एकदा माझी विनंती आहे की तुम्ही लाईक करा, कारण 3 सिलेंडर जर एका कुटुंबाला गेले तर त्या गरजू कुटुंबाच्या लेकराचं शिक्षण होऊ शकते, त्या पैशातून त्या गरजू कुटुंबाचा कोणाचा तरी या ठिकाणी दवाखान्याचा खर्च म्हणा, काहीतरी त्या कुटुंबाला त्याची फार मोठी मदत होऊ शकते। मी आधी सांगितले, तुमच्यासाठी माझ्यासाठी 1500 रुपये लय मोठी गोष्ट असेल, पण गोरगरीब कुटुंबासाठी ते फार मोठे आहेत। हे सिलेंडरची योजना फक्त सरकारनं या ठिकाणी राबवावी, नुसत्या हवेत गप्पा मारून हे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। बघा, मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणार आहे। आता अनेक लोकांना प्रश्न पडला, सर का हो सर, मग मोफत देणार आहे म्हणजे डायरेक्ट घरी आणून पैसे देणार आहे का? हा एक सगळ्यात महत्वाचा पडलेला प्रश्न आहे। बघा, याच्यावर मी या ठिकाणी तुम्हाला बोलणार आहे। पैसे देणार आहे म्हणजे घरी आणून नाही देणार, मग काय करणार सरकार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। किती कुटुंबांना महाराष्ट्रातल्या, माझा एक शब्द लक्षात ठेवा, हा शब्द काळजात करून ठेवायचा, कुठल्या महाराष्ट्रातल्या 52,16,412 कुटुंबांनाच याचा फायदा होणार आहे महाराष्ट्रातल्या। पण कोणत्या? 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येणार आहे। आता थोडासा प्रश्न तुमच्या पुढे असा पडलेला आहे की का हो सर, मग या योजनेसाठी सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? तुमचं राशन कार्ड। बघा, आता सगळ्यात महत्वाचं पाहिजे तुमचं राशन कार्ड। का हो सर, मग या 3 राशन कार्ड पैकी कोणतं राशन कार्ड पाहिजे? तर तुम्हाला लक्षात ठेवा बघा, हे केशरी राशन कार्ड आणि हे पिवळं राशन कार्ड ज्या कुटुंबाकडे आहे त्यालाच याचा लाभ मिळणार आहे। हे पांढरं राशन कार्ड, याचा अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक दुर्बलता नाहीये, तुम्ही श्रीमंत आहात असा त्याचा अर्थ दर्शवतो। म्हणजे जनरली बघा, एखादा माणूस जर सर्व्हिसला असेल, एखादा माणूस जर गव्हर्नमेंट जॉबला असेल तर अशा लोकांकडे पांढरं असते, मग गोरगरीब कुटुंबाकडे एक तर केशरी असते किंवा या ठिकाणी येलो असते। लक्षात ठेवा, मग तुमचं बघायचं आहे की या ठिकाणी आपलं राशन कार्ड कोणतं आहे। आणि आता मात्र मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आनंदाची सांगणार आहे, सरप्राईज, म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आहे। जर तुमच्याकडे या दोन्हीपैकी एक जरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे। हा आपला शब्द आहे, म्हणजे काय मी काय सरकार नाही, मी काय मुख्यमंत्री नाही, किंवा ते मुख्यमंत्री काय चुलता नाही, फक्त मला काय सांगायचं, घरी माझ्या भावकीचे येतं पण मा काय चुलता नाही ते। लक्षात ठेवा, मा आडनाव शिंदे, त्या जो शिंदे असेल, पण का हो सर
असं काय आहे की आम्हाला याचा लाभ मिळणार आहे? कारण की केशरी आणि येलो कलरची शिधापत्रिका ज्याच्याकडे आहे, राशन कार्ड आहे, त्याला याचा लाभ मिळणार आहे. फक्त एक अट थोडीशी मला यांची आवडली नाही आणि सरकारला विनंती आहे की ही अट रद्द करा. कोणती अट रद्द करा? बघा आता मी एक अट सांगतो, ती अट यायनं रद्द करायला पाहिजे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या कुटुंबात 5 सदस्य आहेत, लक्षात ठेवा, ओके, 5 सदस्य ज्या कुटुंबात आहेत आणि ज्या कुटुंबाला केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका आहे, म्हणजे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, त्यालाच मिळणार आहे. पण आता थोडस मला या गोष्टीबद्दल जरा सरकारचं हसायला आलं. पहा 5 सदस्य, अहो दादा, एखादा गरीब कुटुंब आहे, त्याच्याकडे जमीन नाही, तो माणूस भूमिहीन आहे, त्याच्या घरी राहायला जागा नाही, घरकुला बी त्याला अजून भेटलं नाही. घरकुल घरावरती त्याच्या पत्र येतं, माणसाच्या घरावर पाणी आलं तर इथं टोपलं ठेवू का तिथं भांड भगून ठेवू, अशी अवस्था त्या कुटुंबाची आहे. आणि त्या कुटुंबामध्ये दोघच नवरा बायको राहतात. त्याला पोरग नाही, काही नाही, डोळ्यानं दिसत नाही, कुठं शेतात काम करता येत नाही. मग आता मला सांगा, अशा कुटुंबात 5 सदस्य आणायचे कुठून हो? किती अवघड आहे. सरकार इकडे घोषणा करते हम दो हमारे दो. बघा सरकारनं काय सांगितलं, हम दो आणि हमारे दो. आता सरकारच म्हणते हम दो हमारे दो आणि इथं अट म्हणते 5 सदस्य पाहिजे. आता तुम्ही ऐका, जरा लाईक करता का दादा तुम्ही? नाही ते थांबू का मी तुम्हाला एवढं सोप्या भाषेत सांगायला होते. बघा आता यस, थोडा शांत बस जरासा, उगा एवढ्या लोकांना आपण नको करून घेतो याला. बघा आता एखादा म्हणा, सर आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 10 लोक हो. अबे 10 लोक आहेत, पण त्या 10 लोकांचे राशन कार्ड 3 आहेत ना राजा. कुटुंबाची व्याख्या काय हो? समजा या राशन कार्डवर जर 5 लोकांची नावं असेल तरच याला भेटणार, याच्यात 3 असेल तर याला भेटणार नाही. लक्षात ठेवा मी काय सांगायलो. मग एखादा म्हणलं 6 वाल्याला भेटल का? आता 6 वाल्याची अट त्याने दिली नाही. मला वाटते 5 वाल्याला भेटल म्हणजे 6 वाल्याला भेटायला पाहिजे, पण ही अट अजून काही त्यांनी दिलेली नाहीये. मग आता बघा, तुम्ही भले एका घरामध्ये 20 लोक राहत असाल, पण तुमचे राशन कार्ड जरी वेगवेगळे असतील तर तुम्हाला या ठिकाणी इथं माहिती मिळणार, म्हणजे इथं ही लाभ मिळणार नाही. ओके, तर लाभ बघा, भलेही तुम्ही एका कुटुंबामध्ये 5 सदस्य राहता आणि 5 कोणी नागपूरला राहते, कोणी नाशिकला राहते, कोणी अमरावतीला राहते, तरी याचा अर्थ होतो राशन कार्डवर जेवढे नाव असतात तेवढं तुमचं कुटुंब असते. समजलं का? कुटुंबाची काय व्याख्या आहे? तुमच्या राशन कार्डवर जेवढ्या लोकांची नाव येतं तेवढं तुमचं कुटुंब आहे. समजा या राशन कार्डवर म्हणालो मी, घरात तुम्ही 20 जण राहा, कळते का? घरामध्ये तुम्ही 20 जण राहा, पण राशन कार्डवर जर 5 लोकांची नाव असेल तर याचा अर्थ हे एक कुटुंब. ओके, आता बघा 5 सदस्यांच्या अंदर पाहिजे का हे अजून मी तुम्हाला सांगतोय. थोडस लक्षात ठेवा, ही अट या ठिकाणी रद्द झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं तुम्ही पहा. मग आता या माता भगिनींना बघा, एखाद्या माता भगिनीला उज्ज्वला गॅस योजनेतून कनेक्शन मिळालं असेल. आता हा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. उज्ज्वला गॅस योजनेतून त्या माता भगिनीला एखादं सिलेंडर मिळालं त्या काळामध्ये, त्या महिलेला, त्या कुटुंबाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. ओके, याच्याकडे 4 चाकी वाहने त्यालाही मिळणार आहे. फक्त इथं अट एकच आहे, राशन कार्ड. बघा आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला, का हो सर मग हे पैसे डायरेक्ट आमच्या खात्यावर जमा होणार का? अजिबात नाही. बघा काय म्हणते, या योजनेचा लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे 3 गॅस सिलेंडर सुरुवातीला बाजार भावानुसारच खरेदी करावा लागल. समजा सध्या भाव असेल 900 तर तुम्हाला 900 रुपयानं सिलेंडर घ्यायचा. 900 3 सिलेंडर तुम्हाला 900 रुपयानंच खरेदी करायचे. नंतर खरेदी केल्यावर याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. सिलेंडरची सबसिडी त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केली जाईल. तुम्हाला डायरेक्ट पैसे देणार नाही. ओके, हे मात्र या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. कळते का मी तुम्हाला काय बोलायला लागलो ते? समजते का तुम्हाला? हा मुद्दा समजला का? तुम्ही डायरेक्ट असं नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील मग तुम्ही गॅस सिलेंडर खरेदी करा असं होणार नाही.
अगोदर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या खात्या म्हणजे तुम्हाला स्वतः खर्च करायचा, स्वतः खरेदी करायचे ते, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते मिळणार आहे। पण मग आता या योजनेचा बघा थोडासा तपशील बघू आपण। योजनेचा पूर्ण तपशील आहे, काय आहे? अन्नपूर्ण योजना नाव आहे, लाभार्थी कोण आहे? दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेले, तसेच केशरी आणि पिवळं कार्ड असणाऱ्यांना ही मिळणार आहे, पांढरं कार्ड असणाऱ्याला ही योजना लागू नाही। दुसरं बघा, अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन, परंतु सध्या याच्यावरती कुठलीही माहिती उपलब्ध नाही। ज्या दिवशी फॉर्म चालू होतील, अर्ज चालू होतील, त्या दिवशी मी तमाम महाराष्ट्रातील सगळ्यांना सांगणार आहे, माझे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी करणारे जे माझे विद्यार्थी आहेत यांना ही माहिती तुम्हाला देणार आहे। तुम्ही तुमच्या आजूबाजू नातेवाईकात पाहुण्या राहुण्यात द्या। ओके, चला किती 52 लाख लोकांना याचा फायदा मिळणार आहे। 52 लाख आपण संख्या बघितलेली आहे, किती संख्या आहे ती बघा इथंच तुमच्या समोर आहे, 52,16,412। ओके, म्हणजे 52,16,412 52,16,412 लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे। विभाग आहे, कोणत्या विभागाच्या माध्यमातून? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून ही वेबसाईट दिलेली आहे, पण याच्यावर अजून कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही। विशेष म्हणजे इथं जात कुठल्याही जातीला मिळणार आहे अशी जातीची अट दिलेली नाहीये। मी थोडंसं लक्षात 9 वाजताचं लेक्चर घेणार आहे, 9 वाजताचं लेक्चर घेणार आहे, 9 वाजता तुमचं लेक्चर रोज चालू होईल। थोडंसं या महिला लाडकी बहीण योजनामुळे मला थोडंसं लेक्चर घेता नाही आलं, पण आता घेऊया। ओके, 9 तारखेला लेक्चर घेणार म्हणजे 9 वाजता लेक्चर घेणार आहे आपण। दादांनो बघा थोडंसं बघा, याच्यावर अजून काही माहिती दिली नाही, ती माहिती आली म्हणजे बघा जातीची कुठलीही इथं अट नाही, प्रत्येक जातीवाल्याला ही मिळणार आहे। फक्त अट एकच आहे की दुर्बल आर्थिक घटकामधील तुमचं त्या ठिकाणी तुम्ही असावेत, म्हणजे तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असावा। मग तो मराठा असेल, ओपन असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, कोणत्याही कॅटेगरीच्या कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे। आता ह्या थोड्याशा ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तुम्हाला काय झालं माहिती का, व्हिडिओ पूर्ण बघायचा नाही, व्हिडिओ लांबवला, तुम्हाला काय माहिती का 2 मिनिटात माहिती सांगितली तुम्ही खुश, पण अर्धवट माहिती, काही माहित नाही, फॉर्म चुकतोय, माहिती मिळत नाही, काही भेटत नाही लाभ। थोडंसं लक्षात ठेवा, या योजनेचा फायदा काय हो? बघा, एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मिळणार, हे तुम्ही चालू घडामोडीचा पूर्व अभ्यास करा आणि तुम्ही कुटुंबालाही सांगू शकता। दुसरं, त्यानंतरचे बघा तुम्ही 3 सिलेंडर घेतले, पण एका वर्षाला जर तुम्हाला 5 लागत असतील तर उरलेले तुम्ही 2 तुमच्या पैशाने घ्यायचे। त्यानंतरची गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र त्या किमतीमध्ये खरेदी करावे लागतील, त्याचे पैसे तुम्हाला सरकार देणार नाही। बघा आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। बघा इथं मुद्दा काय सांगितला, ज्या कुटुंबाकडे गॅसचे 2 कनेक्शन आहे, घरातील 2 वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे, तर मग आम्हाला 6 गॅस सिलेंडर मोफत मिळतील का सर? बघा समजा घरामध्ये एक रवी नावाचा व्यक्ती आहे, एक श्याम नावाचा व्यक्ती आहे, याच्या नावानं कनेक्शन आहे, याच्या नावानं कनेक्शन आहे, पण दोघं एकाच कुटुंबात राहतात, याचा अर्थ याला 3 याला 3 असे मिळणार नाहीत, 6 मिळणार नाहीत, दोघांना मिळून कुटुंबात फक्त 3च मिळतील, हे लक्षात ठेवा। ओके, याचं उत्तर एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून 3च गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। तुमच्याकडे किती गॅस कनेक्शन असून त्याचा काही फायदा होणार नाही। बघा इथे कुटुंबाची व्याख्या कशी आहे, कशी पकडल्या जाणार कुटुंबाची व्याख्या? राशन कार्डवर नमूद घरातील सदस्यांची जी नावे आहेत ते म्हणजे एक कुटुंब। लक्षात ठेवा, तुमच्या घरातील राशन कार्डवर जर 10 लोकांचे नाव असतील तर 10 लोकांचं कुटुंब, तुमच्या राशन कार्डवर 2 लोकांचे नाव असतील, भले घरामध्ये किती लोक राहा, असा त्याचा अर्थ आहे। ही योजना दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्यासोबत पिवळे आणि केशरी शिधापत्रिका रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु पांढरे रेशन कार्ड धारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। दुसरं, अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय आहे? एलिजिबिलिटी बघा सगळ्यात महत्वाचं आहे, आवश्यक पात्रता हे तुमच्याकडे आहे का बघायचं। हे जर तुमच्याकडे असेल तर लय चांगलं। ओके दादांनो, एकदा लाईक करा पटकन। बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2014, मी लाईक करा, याचा अर्थ तुम्ही लाईक केलं म्हणजे एका लाईकच्या मागे मला 10,000 मिळतात असं नाही दादा, लक्षात ठेवा। फक्त लाईक केल्याच्या नंतर युट्यूबची पॉलिसी अशी आहे की युट्यूब त्या व्हिडिओला व्हायरल करतं, गोरगरिबांच्या पर्यंत तांडा असेल, वाडी असेल, वस्ती असेल, गाव असेल, एखादं डोंगरी इलाका असेल, त्या कुटुंबापर्यंत ही माहिती पोहोचते। काही गावं असे येतात दादांनो, त्या गावामध्ये रस्ता सुद्धा नाही, त्या गावामध्ये पाणी सुद्धा नाही, लाईट सुद्धा नाही, असे काही गाव आहेत। ओके, मग त्या गावापर्यंत ही माहिती पोहोचू द्या जरा। हे काय माझ्यासाठी नका लाईक करू, काही गरज नाही। दुसरं बघा, फक्त त्या कुटुंबासाठी लाईक करा। आता बघा काय म्हणते इथं, हा थोडासा मुद्दा थोडासा मला न पटण्यासारखा,
फक्त 5 व्यक्ती असणाऱ्या कुटुंबालाच मिळणार. कोणतरी म्हणीन 5च्या आत पाहिजे, कुठं सांगितलं 5च्या आत, इथं काही सांगितलं नाही. याच्यावर थोडीशी ही अट रद्द होईल. त्यामुळे अजूनही कुटुंबात किती सदस्य आहेत याचा विचार करू नका. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की याच्यामध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होतील, झालेत. याच्यातही यांना हे बदल करावा लागेल, कारण की 5 कुटुंब, 5च कुटुंब किंवा 5च सदस्य, सॉरी 5च सदस्य नाही नसले तर कुठून आणायचे हो, नसले तर कुठून आणायचे. आता समजा 5च सदस्य, 4 सदस्य आहेत, मग त्या माणसानं का दुसरं काही एखाद्याचं दुसऱ्याचं नाव टाकायचं का? काही पण आपलं राज्य हो, काही हसायसारखे योजना राव तुमच्या मुख्यमंत्री साहेब. याच्यावर थोडस बघा, थोडस तुम्ही सांगा की हे या युट्यूबच्या खाली या व्हिडिओच्या खाली लिहा जरा की 5 कुटुंबाची 5 सदस्यांची अट रद्द करा, 5 सदस्यांची अट रद्द करा. माझ्या एकट्यानं बोंबलण्यानं काही होणार नाही, तुम्हालाही करावं लागेल ते. ओके, बघा हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे. म्हणजेच केशरी आणि पिवळं राशन कार्ड तसंच BPL यांच्यासाठी आहे. दुसरं, प्राप्तकर्त्याकडे सक्रिय शिधापत्रिका असणं गरजेचं आहे. चालू शिधापत्रिका पाहिजे, जुनी नको. या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील लोक, समजा एखादा रवी नावाचा माणूस आहे, तो UPतून महाराष्ट्रात काम करायला आला, त्याला मिळणार नाही. महाराष्ट्राचा रहिवासी, महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र पाहिजे, त्यालाच त्याचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न आहे सरकारनं किती लागू केलेलं आहे? 2.5 लाख. लक्षात ठेवा. ओके, 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कमी लोकांना, किंवा 2.5 लाख उत्पन्न ज्याचं आहे त्यालाच या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे. सरकार मायबाप हम दो हमारे दो सांगता, पुन्हा म्हणता 5 व्यक्ती असले पाहिजे. एकदा तुम्हीच ठरवा नेमकी किती असले पाहिजे, नेमकं किती असलं पाहिजे हे एकदा तुम्ही ठरवा. हे ज्याच्याकडे आहे त्यालाच याचा फायदा होणार आहे. याच्यात ना तुमच्याकडे गाडीची आठ आहे, ना तुमच्याकडे कोण्या याची बाकीच्या रिकाम्या कोणत्या अटी दिलेली नाही. एकदम सोपं आहे, ताण घेण्याचा काही गरज नाही. अन्नपूर्णा योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात आता थोडंसं लक्षात ठेवा. आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी लागते. आधार कार्ड कोणाचं? घरातील सदस्यांचं, आणि मेन म्हणजे कुटुंब प्रमुखाचं. ओके, कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड लागते, आणि घरातील बाकीच्याही लोकांचे आधार कार्ड असू द्या. समजा 5 सदस्य असतील तर 5 सदस्यांचे आधार कार्ड असू द्या सोबत, काही फरक पडत नाही. तुमचे फोटो पाहिजे, मात्र पासपोर्ट आकाराचे 2 फोटो पाहिजे. कुटुंब सदस्य आणि महिला, त्या घरातील समजा एखाद्या महिलाच्या नावावर जर तुम्ही घेत असाल तर कुटुंब सदस्य असणं गरजेचं आहे. तुमचं पॅन कार्ड नसेल तरी चालते, परंतु काढून घ्या. काय नाही, लवकरात लवकर तुम्हाला पॅन कार्ड घेता येते काढून. पॅन कार्ड तुम्हाला लागणारच आहे. ओके, आता कोणाकडे नसेल तर एवढं डोक्याला ताण घेऊ नका. लाडकी बहीण महिला योजनेसाठी तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढाच लागले, एक पॅन कार्ड काढून घ्या. पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनही अर्ज करता येतो, म्हणून काय टेन्शन नाही, त्याची पावती लगेच मिळून जाते. जवळपास 1,500च्या जवळ लोक लाईव्ह येतात, एवढीशे लाईक येतं. काय राजे हो, मी एवढी माहिती तुमच्यासाठी द्यायला लागलो, आणि हे लाईक माझ्यासाठी नाही करायचं, हे गोरगरिबापर्यंत पोहोचावी योजना म्हणून करायचं. उत्पन्नाचं प्रमाणपत्र, आता बघा उत्पन्नाचं प्रमाणपत्र थोडंसं इथं अवघड आहे, कारण त्याचं कारण असं आहे, जर केशरी असेल ओके आणि जर पिवळी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाची काही गरज पडणार नाही. मला वाटते हे पण तुम्हाला सरकार सूट देईल, याच्यातही थोडासा बदल करेल. ओके, पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असणार गरजेचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड तर आहेच. ओके, तुमच्याकडे लाईट बिल असेल तरी चालते. ओके, किंवा सोपं सांगतो तुम्हाला, ताणच घेऊ नका. अगोदरचं गॅस कनेक्शन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ताणच नाही. लक्षात ठेवा, हे एक पुरावा ते ग्राह्य धरू शकतात, त्यामुळे काही ताण घेण्याची गरज नाही. कौटुंबिक ID पुरावा, कौटुंबिक ID पुरावा म्हणजे काय? राशन कार्ड. जात प्रमाणपत्राची इथं काही गरज नाही बरं का. इथं जात प्रमाणपत्र त्यांनी टाकलं पण त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. जात प्रमाणपत्राला सूट दिलेली आहे. निलेश दादा, जात प्रमाणपत्राला इथं सूट दिलेली आहे, कारण ते काही विशिष्ट वर्गातील किंवा विशिष्ट जाती धर्मातील बांधवांना नाही, तर सगळ्यांनाच मिळणार आहे. फक्त त्याच्यासाठी आहे पिवळा आणि केशरी राशन कार्ड. एवढी माहिती मात्र तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे तुमच्याकडं. मला वाटते एवढी माहिती, एवढे कागदपत्र तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी काढाच लागले, तेच आपल्याला पुढे जोडायचे, काही जास्त ताण घेण्याची गरज नाही. बघा आता ही अर्ज प्रक्रिया कुठे करायची? आता अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाहीये. ओके, बघा अजून ही सुरू झाली नाही. याच्यासाठी सरकार काय करते बघा, सरकार 3 गोष्टी करू शकते. एक तर ऑनलाईन फॉर्म मागवू शकते, किंवा ऑफलाईन फॉर्म जमा करून घेऊ शकते, किंवा अगोदरचे जे गॅस कनेक्शन सेंटर आहेत बघा, गॅस कनेक्शन जे येतं, जे आपण काय म्हणतो त्याला, काय असतो त्याला, गॅस कनेक्शन ज्यांच्याकडे असते ते बघा,
आपण काय म्हणतो त्याला, एजन्सी बघा, गॅस कनेक्शन एजन्सीकडेही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म जमा करायला सांगू शकते. अजून हे फॉर्म चालू झालेले नाहीयेत, म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांनी हे सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. सगळ्यांना लाभ मिळणार आहे, सगळ्यांना लाभ मिळणार आहे, फक्त पांढऱ्या रेशन कार्ड वाल्याला सोडून. राहिला प्रश्न 5 सदस्यांचा. आता याच्यावर सगळे डाऊट मध्ये येतं, माझ्यासहित तुम्ही सुद्धा आणि सरकार सुद्धा. मग 5च्या आत लक्षात ठेवा, 5 सदस्यांच्या आतल्याला मिळणार का 5 सदस्यांच्या वरच्याला मिळणार का, फक्त 5च सदस्य पाहिजे. आता सध्या त्यानं फक्त 5च सदस्य सांगितले, फक्त याचा अर्थ तेवढेच पाहिजे असतात. मग याच्यापेक्षा कमीलाही मिळू शकते का, याच्यापेक्षा जास्त मिळू शकते का, ही अट रद्द व्हावी. बाकी एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. अजूनही तुम्ही जर रहिवासी प्रमाणपत्र काढलं नसेल तर आता तुमच्याकडे आहेच, तुम्ही काढूनच घ्यायला लागले, त्यामुळे जास्त काही डोकं नाही. महाराष्ट्रातले तुम्ही रहिवासी पाहिजे एवढंच महत्वाचं आहे. आणि रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे तुम्हाला राशन कार्ड दिलं याचा अर्थ तुम्ही इथले रहिवासी आहेत. ओके, माहिती समजते असं. हो, 9 वाजताचा आपला आज आरोग्य सेवक, ग्रामसेवक, ग्रामसेविका, ओके, आरोग्य सेविका, परिचारिका यांचे लेक्चर होणार आहे. अजून वेबसाईट चालू झाली नाही, जशी काही वेबसाईट चालू झाली तशी मी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी बांधवांनो, माझ्या भगिनींनो, घरातील तुमच्या नातेवाईकातील प्रत्येकापर्यंत ही लिंक जाऊ द्या. कारण पाहू द्या सरकार ह्या खरंच योजना परफेक्ट राबवायला का निश्चित फक्त निवडणुका तोंडावर आल्या म्हणून राबवायला. आता त्याला माहित. पण सरकारलाही विनंती आहे, विरोधी पक्षालाही विनंती आहे, दादांनो, फक्त निवडणूक थोबाडावर ठेवून अशा योजना न राबवता गोरगरिबांसाठी खरंच या योजना लागू करा. तुमच्यासाठी सिलेंडर लय मोठी गोष्ट नाही, पण आमच्या गोरगरीब कुटुंबासाठी लय मोठी गोष्ट आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे, लाईक करा. आणि आपलं जे लेक्चर्स आहेत ते आपण कंटिन्यू घेणार आहोत. विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय, थँक्यू.